नागपूरमध्ये काँग्रेसनं चिखलफेक आंदोलन सुरू केले। सरकारच्या कारभाराविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून बेरोजगार, महागाई, शेतकरी प्रश्न, राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याने काँग्रेसने हे आंदोलन सुरू केले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, तर पुण्यामध्ये काँग्रेसने केंद्रातल्या एनडीए सरकारविरोधात चिखलफेको आंदोलन केले। केंद्रातल्या भाजप प्रणित सरकार भ्रष्ट आहे, शेतकरी आणि विद्यार्थी हिताच्या विरोधी आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। तर सोलापुरात देखील काँग्रेस आक्रमक झाली। राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात पूनम गेट समोर जोरदार चिखलफेक आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे बिघडलेली कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचारांमध्ये झालेली वाढ, नोकर भरती, शेतीमालाला हमीभाव, पेपरफुटी, जाती धर्मात तेढ निर्माण करणं, शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात चिखलफेक आंदोलन सुरू करण्यात आले। ही नागपूरची सध्याची आपण दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आणि सध्या काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन केले जात आहे। देशभरात वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी या विरोधात काँग्रेस आक्रमक झाले। सोबतच नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा यामुळे सुद्धा काँग्रेसने हे चिखलफेको आंदोलन सुरू केले। ही तीन दृश्य सध्या आपण पाहतोय। नागपूरच्या वरायटी चौकामध्ये सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। सरकार विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि सरकारच्या पुतळ्याला यावेळी पायदळी तुडवण्यात आलेले आहे। सरकार नाकर्ते आहे असा आरोप करत आंदोलन करण्यात येते। तर दुसरी दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेसने चिखलफेको आंदोलन सुरू केलेले आहे। सरकार कुठल्याच बाबतीत निर्णय घेत नाहीये। नीट परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झालाय, यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय असं म्हणत पुण्यात देखील आंदोलन केले जाते। तर तिसरी दृश्य सोलापुरातली आहे। सोलापुरात सुद्धा काँग्रेसनं आता आंदोलन सुरू केले। यावेळी सरकारवर चिखलफेको आंदोलन करण्यात आलं।